नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की जेव्हा पार्थ हा शुद्धीवर येऊ लागतो त्यावेळेस तो काव्य म्हणून आवाज देत असतो, परंतु काव्य ही हॉस्पिटलमध्ये नसते, तर ती मंदिरामध्ये देवाच्या समोर प्रार्थना करत असते आणि देवाच्या समोर दिवे लावत असते. आणि आपण पाहतो तेव्हा जोरजोरात वारा येत असतो आणि काव्याने लावलेले दिवे विझत असतात. तर काव्या ही दिवे पुन्हा विझू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत असते आणि ती देवाला बोलते, देवा, मी माझ्या जीवनातले वादळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू का पुन्हा पुन्हा वादळ घेऊन येत आहेस. आणि त्यावेळेस आपण पाहतो आरतीच्या ताटामध्ये असलेला एक दिवा खाली पडून फुटतो, तर बाकीचे दिवे विझू लागतात. तर तिकडे आपण पाहतो पार्थची तब्येत अतिशय खालावत चाललेली असते आणि तो अचानक शांत होतो आणि तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात. तर मानिनी देखील चक्कर येऊन खाली कोसळते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्याच्या प्रार्थनेने पार्थचा जीव वाचणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.